नमस्कार. दैनिक हेराल्ड संवाद कार्यक्रमात मी अवित बगडे सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक व्यक्तिमत्वांशी चर्चा करणार आहोत. असंच एक व्यक्तिमत्व आज हेराल्ड टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. ते व्यक्तिमत्व आहे प्रसन्न उडगी. कामगार नेते म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. तरी पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पदर आहेत. त्यांचं जीवन हे निरंजनासारखे. ते सतत तेवत असतात. ते तेवतात लोकांसाठी. लोकांच्या समस्या ते सोडवतात. कोणाला माहीत नसेल पण मडगावचे गाडे ज्यावेळी हटवले गेले होते त्यावेळी रस्त्यावर ते उतरले. त्याच्यानंतर बँक कर्मचाऱ्यांसाठी ते वावरले. आता कामगारांसाठी ते वावरत आहेत. सोलापूर, बेळगाव असं करत गोव्यात ते स्थिरावलेले आहेत. सोलापूरमधला त्यांचा जन्म, तेथेच ते वाढले. आपण या सगळ्या त्यांच्या जीवन प्रवासाचा उलगडा आजच्या मुलाखतीतून करणार आहोत. नमस्कार उडगी साहेब, तुमचं स्वागत आहे. मला एक सांगा, तुमचं जे नाव प्रसन्न आहे त्या प्रसन्न नावालाही एक मोठा इतिहास आहे. मला असं सांगण्यात आलं की साने गुरुजी जे आहेत, ज्यांच्यासारखं तुमचं मृदू असं व्यक्तिमत्व आहे, तर त्या साने गुरुजींनी बारशाच्या वेळी म्हणे तुमचं नाव सुचवलं होतं की तुमचं नाव प्रसन्न हे ठेवलं जावं. होय, साने गुरुजी माझ्या आईचे मानलेले भाऊ. हां, माझी आई धाकटी बहीण सारखे साने गुरुजींची. म्हणजे ते माझे मामाच. हो. आणि हे थोर विचारवंत लेखक, समाजवादी विचाराचे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोठं योगदान आहे इतर नेत्यांबरोबर. माझ्या जन्माच्या वेळी ते सोलापूरमध्ये होते. हां. अशाच स्वातंत्र्य चळवळीच्या एका ह्याच्या कामाकरता. आणि त्याच वेळी 5 ऑगस्ट 1947ला माझा जन्म झाला. त्यावेळी आमच्या घरी होते. आणि त्यांना सगळ्यांनाच त्यावेळी कल्पना होती की 15 ऑगस्टला ब्रिटिशांचा युनियन जॅक हा खाली उतरवला जाणार आहे आणि भारताचा तिरंगा हा लाल किल्ल्यावरती फडकवला जाणार आहे. हा एक अविस्मरणीय असा आनंद होता. आणि म्हणजे लोकांना माहीत होतं आता पहाट होत आहे. त्याच वेळी माझा हा जन्म झाला आणि म्हणून त्यांनी नाव सुचवलं की ह्या मुलाचं नाव प्रसन्न ठेवा. हा आम्हाला प्रसन्न झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुमुहूर्तावरती याचा जन्म झालेला आहे. मग तो काळ सोलापूरमधला होता. हां, तो काळ सोलापूरमधला होता. कारण सोलापूर आणि गोव्याचं एक नातं आहे. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस जे चीनमध्ये गेले, चीनी सैनिकांची ज्यांनी शुश्रूषा केली, जे सोलापूरमध्ये वाढले, ते मूळचे आमचे पेडणे तालुक्यातले द्वारकानाथ कोटणीस. त्यांचं घराणं पेडण्यातलं. तर तिथे तुम्ही वाढला. तर सोलापूर त्या काळातलं, म्हणजे तुम्ही बालपणी बघितलेलं सोलापूर, हे कसं होतं? काय होतं सोलापूरमध्ये त्यावेळी? 47 साली माझा जन्म झाला. हां. आणि जवळजवळ एक 5-6 वर्षच मी माझं बालपण सोलापूरमध्ये गेलं. हां. बक्षी बंगलामध्ये त्यांच्या आउट हाऊसमध्ये आम्ही राहत होतो. हां. आमच्या बक्षी बंगल्यासमोर एक मोठा किल्ला आहे. त्याच्या बाहेर हुतात्मा बाग आहे. भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला आहे तो. बरोबर. बाहेर आल्यानंतर डावीकडे एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती सुभाष चौक आहे. हो. आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर एक मोठं लायब्ररी आहे. हां. त्या सुभाष चौकामध्ये खूप मोठ्या गाजलेल्या सभा त्या सुभाष चौकात होत होत्या. हां. माझे वडील तेव्हा बाबूराव जक्कल यांच्या सोलापूर समाचारमध्ये वृत्तपत्रकार म्हणून होते. हां. आणि रिपोर्टिंग करण्याकरता म्हणून ते सगळ्या सभेला अटेंड व्हायचे. हो. मी साधारणतः 2-4 वर्षाचा असल्यापासून ह्या ना त्यानिमित्ताने त्यांच्याबरोबर ह्या सभांना अटेंड करण्याचं मला संधी मिळाली. म्हणजे तुमचं जे बाळकडू आहे समाजसेवेचं, ते बाळकडू तुम्हाला लहानपणी मिळालं वडिलांकडून. ते सभेला तुम्हाला घेऊन जात. होय, कारण कोणीतरी बघणं गरजेचं होतं. हां. तुम्हाला आठवते एखादी सभा त्या काळातली अशी? नाही, फक्त त्यावेळी सभेत काय बोलतात, कसं बोलतात हे आठवत नव्हतं. हां. पण तो एक आवेश जो सभेचा असतो. हां. आणि वक्त्याची जी मांडण्याची पद्धत असते ते इम्प्रेस करून जात होते. हां. आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. साने गुरुजींनी माझ्या आईवरती, तिचं नाव संध्या, हो, संध्या ही कादंबरी लिहिलेली आहे. हो का?
हां हां आणि ह्या संध्या कादंबरीमधले 2 प्रमुख पात्र आहेत. हां एक माझे वडील वृत्तपत्रकार हां आणि दुसरे भाऊ फाटक हे शिक्षक. शिक्षक. दोघेही मित्र आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये होते. हां साध्या साध्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कसं आपलं खारीचं योगदान दिलेलं आहे हां आणि हे त्यांनी सांगितलं. संध्यासारख्या एका स्त्रीने ते त्यांना कसं मदत केलेली आहे हे हो. त्याचं कादंबरीमध्ये हो. चित्रीकरण आहे. सोलापूर नंतर तुम्ही विजापूरला आला, मुंबईला गेला, त्याच्यानंतर तुमचा बेळगावपर्यंतचा प्रवास झाला. म्हणजे तुमचं बालपण जे आहे ते अनेक टप्प्यामध्ये असं विभागलं गेलेलं आहे. त्या बालपणीच्या काही आठवणी सांगू शकाल तुम्ही? प्रत्येक टप्प्यावरच्या तुम्ही कारण त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर तुमचा प्रभाव पडलेलाच असणार. होय, सोलापूरमध्येच त्या लायब्ररीच्या जवळ ते सरकारी शाळा होती. हां तिथे मला पहिलीच्या इयत्तेमध्ये ॲडमिट करण्यात आलं. हां. म्हणजे माझ्या मराठी शिक्षणाची सुरुवात तिथे झाली. हं. पण वर्ष संपतं माझ्या वडिलांनी सोलापूर समाज सोडला आणि नाशिकला गावकरीला गेले. हां आणि नाशिकला गावकरीनंतर मुंबईला आले हां. लोकमान्य. हो आणि असे वृत्तपत्रात प्रवास करून हो दैनिक मराठा ज्या दिवशी सुरू झाला हो. आचार्य अत्रेंचा संयुक्त हो. महाराष्ट्र चळवळीच्या ह्याच्याने हो पहिल्या दिवसापासून दैनिक मराठामध्ये ते संपादक मंडळाच्या सेक्शनमध्ये कामाला लागले. मुंबईमध्ये हां त्यामुळे ते मुंबईमध्ये गेले. हां आणि आईला गत्यंतर होतं, मुंबईला घर वगैरे काहीच नव्हतं. हो आईने आम्हा मुलांना घेतलं. हां आम्ही त्यावेळी 4 मुलं होतो, 2 मोठ्या बहिणी, हां मी हां आणि एक धाकटा भाऊ. आम्हाला त्यांनी नेलं आपल्या माहेरी. म्हणजे कुठे? माहेरी म्हणजे विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यामधलं एक छोटंसं गाव अहिरसंग म्हणून. म्हणजे कानडी सगळं प्रभाव असलेला. सगळा कानडी प्रभाव. तुम्ही कानडी बोलता? स्वल्प बोलतं ते. थोडं थोडं तुम्हाला येतं, बोललेलं समजतं? बोललेलं समजतं, खूप काही समजतं. सध्या तिथे मला कानडी शाळेतच घातलं. हां कानडी शाळेतलं मला आठवतं, हां एक गोंडपाट हां. आणि एक पाटी हां ती घेऊन खांद्या घालून वेशीवरचं देवळामध्ये जायचं. हां ते गोंडपाट घालायचं, त्यावर ते बसायचं आणि हां. एक मास्तर जवळ 20-25 मुलांना 1ली ते 4थीला शिकवायचा. ते कानडी शिकवणं हां. शिकायला सुरुवात केली मी. हां कानडी तिथे पहिले धडे तिथे मिळाले. हां ते वर्ष संपतं हां आम्हा सगळ्यांना आमच्या मोठी जी मावशी आहे रंगक्का मावशी म्हणून, हां गुंदगाव म्हणून जवळच्याच एक 6 कोसाच्या अंतरावरच्या ते खेडेगाव, हां तिथे पाठवून दिलं. हां तिथे मग दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिट झालो आम्ही, हां कानडीच. कानडीच परत. हां आणि तिथून साधारणतः 1-1.5 वर्ष आम्ही तिथे काढल्यानंतर मग 1956ला हां परत आम्हाला मुंबईला आमच्या वडिलांनी नेलं. फॅमिली सगळी घेऊन गेले ते. त्यामुळे खेडेगावातलं जे अतिशय कठीण जीवन आहे, संघर्ष आहे जीवनाचा. संघर्षमय जीवन आहे, ते मी बघितलंय. हां कानडी सुद्धा तिथले लोक, शेतकरी, गुराखी ह्यांना मी बघितले. हां आणि तिथे शिक्षण व्यवस्था कशा पण प्रकारे. त्यावेळेस तुम्ही बघितलेलं जीवन आणि आजचं जीवन, त्यावेळेचं जीवन समृद्ध होतं की आजचं जीवन समृद्ध आहे? म्हणजे मी भौतिक सुखाच्या दृष्टीने विचारत नाही, सगळ्याच अशा परिमाणाच्या अंतराने विचारतो आहे. त्यावेळी मला आठवतं हां की आमच्या मावशीच्या शेतामध्ये काम करणारी जी बाई होती ती सुद्धा मला त्यांच्या घरी नेऊन जेव खाऊ घालायची. हां तिने भाकरा बडवलेल्या मी ऐकलेल्या आहेत. हां शेंगादाची चटणी आणि त्या चिंचेचा ठेचा ह्याच्याबरोबर मला तिने जेवण दिलेलं आहे. हो त्यात जे समाधान होतं, हो आज मोठे कोणी सँडविचेस दिले आणि बर्गर दिले तरी त्यात ते समाधान मिळत नाही. मिळू शकत नाही. त्याच्यात जे ओलावा असायचा प्रेमाचा, हो ओलावा, हे तो मस्त असायचा. तो मस्त असायचा, तो छान असायचा. तसे ते ह्याच्याने गरीब असले भौतिकदृष्ट्या, हो पण ते खऱ्या अर्थाने माणूस होते. आणि साने गुरुजींनी आम्हाला नेहमीच काय शिकवण दिली? हां माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे. त्यामुळे बालपणातले हे माणूसपणाचं जे वागणूक आहे हो. ती मी भरपूर उपभोगली आहे. बालपणापासून तुम्ही तरुणपणाकडे कुठे तुमचं हे झालं, म्हणजे कुठे प्रवास झाला? बेळगावमध्ये की कुठे वेगळं? नाही, मी मुंबईला साधारणतः 1956ला गेल्यानंतर 1966 पर्यंत मी मुंबईला होतो. हां
पण मुंबईसारख्या शहरामध्ये घर मिळवणं आणि राहायला नसणं फार कठीण होतं त्या कठीण काळात. असतं. सगळ्यांना परवडणारे घरं मिळत नाहीत, हो. तेवढा पगार पाहिजे. हो आणि वडिलांनी आम्हाला नेताना कुठे नेलं होतं? हो क्रॉफर्ड मार्केटजवळ हां मुसाफिरखाना म्हणून आहे, हो म्हणजे हजला जाणारे लोक तिथे येऊन राहतात. हो त्याच्या शेजारी एक डॉर्मेटरी आहे. हो त्या डॉर्मेटरीमधल्या एका 10 बाय 10 खोलीमध्ये आम्हाला त्यांनी राहायला नेलं होतं. हां आणि ते सुद्धा कसं शक्य झालं? हां त्यावेळेचे मुंबईचे महापौर हां एस मिरजकर, कॉम्रेड एस मिरजकर, मिरजकर. हां संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले एक ज्येष्ठ नेते नेते, ते. कामगार चळवळीतले सुद्धा एक ज्येष्ठ नेते, हो आणि माझ्या वडिलांचे ते चांगले जवळचे मित्र होते, हं. कारण चळवळीत एकत्र होते. बरोबर. त्यांनी ती व्यवस्था केली. हां पण त्यामुळे तब्बल 4 वर्ष हां आम्ही त्या डॉर्मेटरीमध्ये 10 बाय 10 दाखवले. मुंबईत तिथेच कामगार चळवळीशी तुमचा संपर्क आला? तिथे चळवळीशी संपर्क आला असं म्हणता येईल. हां चळवळीशी संपर्क नक्कीच आला, हो कारण तिथे गेल्यानंतर हां मला जनाबाई आणि माधवराव रोकडे अप्पर प्रायमरी स्कूलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, हो मराठीच्या दुसरीमध्ये. परत हो आता दुसरीमध्ये ठीक आहे, शिकायलाच पाहिजे. हो कानडीनंतर तुम्ही पुन्हा मराठी शिकला. परत मराठीकडे आलं. पण हा सगळा प्रवास आटोपून तुम्ही गोव्यात कधी आला? गोव्यात मी आलो 1969 मध्ये, 1969. हां 19 मेला मी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी जॉईन केली. कुठे? बँक ऑफ इंडिया मडगाव शाखेमध्ये. मडगाव शाखेमध्ये. मडगाव शाखेमध्ये. हां आणि त्याच्या अगोदर मी बेळगावमध्ये होतो. बेळगावमध्ये बँक ऑफ इंडियामध्येच? नाही, हां वडील मराठातली नोकरी सोडून हां बेळगावला विशाल महाराष्ट्र म्हणून एक वर्तमानपत्र निघालं होतं त्यावेळी. बरोबर. आणि पेडण्याकडचे ह.वी. देसाई जे आहेत हे हो. त्याचे प्रमुख संपादक होते. हो आणि मराठ्याबद्दल त्यांनी मुद्दाम माझ्या वडिलांना, हो. ते मित्र होते, त्यांनी बेळगावला आणलं. हो आणि संपादकीय सगळं बघ म्हणून हो संपादक म्हणायचं काम. हो त्या निमित्ताने बेळगावला मी आलो. हो बेळगावला मी BK मॉडेलमध्ये शिकलो. हां तिथे मी गोखले कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकलो. हां गोखले कॉलेज ऑफ कॉमर्सचा मी एक बेस्ट NCC कॅडेट म्हणून होतो. हां आणि तिथून मी आर्मी अटॅचमेंट कोर्स करायला गेलो कुठे ते? माउंट अबूला. हो त्यानंतर मी परत पण बेळगावमध्ये गोखले कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकत असतानाच हां माझा अगोदरच संपर्क कॉम्रेड कृष्णा मेंडसे यांच्याशी आला होता हां मुंबईमध्ये. हो मी त्या जनाबाने माधवरावकडे शाळेमध्ये शिकत असताना मला एक नलगे म्हणून गुरुजी होते. हां ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काम करायचे हां आणि त्यांच्याबरोबर मी त्या मोर्चामध्ये सामील व्हायचो. हां गंमत अशी हां की गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत कार्य करणारी हो प्रेमा तेंडुलकर, हं. काशीनाथ तेंडुलकरांची ती धाकटी बहीण. काशीनाथ तेंडुलकर हे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य गोव्याचे, सैनिक. त्यांची धाकटी बहीण. हां तिच्या गुडघ्याला गोळी घातली गेली होती. म्हणजे पोर्तुगीजांच्या गोळ्या झाडल्या होत्या, त्यातली एक लागली लागलेली. होती. त्यामुळे तिला खानापूरला नेलं, खानापूरहून बेळगावला, आणि बेळगावनंतर ती मुंबईला पोचली. आणि ती माझी वडिलांची मानलेली बहीण, राखी बहीण, हो राखी बंधू, राखी बहीण. त्यांचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये हे होतं, हां योगदान होतं. आणि मला त्यानंतर एक जबाबदारी देण्यात आली. हो ती एकटीच राहत होती VT स्टेशनकडे. हां तिला रोज सोबत करण्याकरता म्हणून तिथे जायचं. हो आणि त्यानंतर हां. दुसऱ्या दिवशी पहाटे परत सकाळी उठून येऊन शाळेत जायचं. हो अशी माझ्यावरती ती जबाबदारी होती. हो आणि तिच्यावरती मी राहत असताना तिथे मला दत्ता देशमुख, ते हां. लाल निशाणगडाचे एक मोठे नेते, संगमेश्वरचे ते, हो आणि कॉम्रेड कृष्णा मेंडसे तिथं यायचे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले, ते सुद्धा बेळगावचे एक हो. मोठे लीडर. हो दादा नरेंद्र पूर्व हे तिथे बँक ऑफ इंडियामध्ये काम करायचे. हां आणि बँक एम्प्लॉयची 150 मग तिथून तुम्ही मग बँकेपर्यंत आला. होय. या टप्प्यावर तिथून- आपण तिथून- आता एक थोडा वेळ थांबूया, हं. एक विश्रांतीचा आपण घेऊया, ब्रेक घेऊया, आणि त्याच्यानंतर तुमचा गोव्यातला जो प्रवास आहे तो आपण सगळ्यांसमोर आणूया. हो, शुअरली. आपण आता काही मिनिटासाठी थांबू आणि नंतर पुन्हा लगेच भेटू. धन्यवाद.